तर जय खानदेश पब्लिक. तर आपली आज एपिसोड पहिला स्टार्टिंग करा ना. पहिला एपिसोड से आपला चहाना बिझनेस कसा सुरू कराना, किंवा जर चहाना बिझनेस करतो होईल तर पुढे कसं लय जावाना, एक स्टेप वर कसं जावाना. त्यान पहिले मी एक बात सांगा सुनले की मला कॅमेरांसमोर बोलायला एक्सपिरियन्स नाही एवढा, किंवा मी एक ते जास्त जोर बोलले दिसू किंवा बारीक आवाज बोलले दिसू, व काही काही जागेवर असं कन्फ्यूज व्हायला सारखं होईल, म्हणून थोडंसं कॉम्प्रोमाइज करतात. जर का तुमले धंदा करणं आहे, कोणता बिझनेस करणं आहे, ते पहिली गोष्ट म्हणजे बिना प्लॅनिंग ना धंदा मग कधी उतरणार नाही. काही ना काही प्लॅनिंग तरीच पाहिजे, कारण की जे आपल्याकडे प्लॅनिंग राहस, प्रॉपर प्लॅनिंग राहस, तर आपल्या धंदा टिकी राहतात. किंवा ऑलरेडी मार्केटमध्ये ना मल्टिपल शॉप राहतात. म्हणजे असं नाही की आपण नाही मार्केटमध्ये राहतो, काही मार्केट आपलं दुकान आहे किंवा आपलं शॉप आहे, तसं काही नाही राहस. कारण की कॉम्पिटिटर बी राहतस, बरोबर. त्यानकरता तसं ते मी तुम्हाला पुढे सांगतो की पुढे कसं करायला काय करायला असं. त्यान पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगा, म्हणजे आपल्या सिरीजला तुम्हाला पॉईंट बाय पॉईंट सांगा, म्हणजे स्टेप बाय स्टेप. फर्स्ट पॉईंट मी तुम्हाला असं सांगास की पहिला पॉईंटच आपला होईल की काही लोक पैसा नाही राहतस. म्हणजे पहिली प्रॉब्लेम पैसा नाही राहत, बरोबर. पैशाची प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करायला, पहिली गोष्ट म्हणजे आपले कोणाकडे पैसा भेटायचे धंदा करता नाही भेटणार, तर मग ते बी सांगास मी कशा पैसा गोळा करणार. तुम्ही जर इथला वर्ष वाट देखू शकता, ते मग हो 2 महिना 3 महिना ते वाट देखू शकता. आणि बिझनेस कमीत कमी पैसा स्टार्ट होईल असं तुम्हाला प्लॅनिंग सांगतो, किंवा असं सांगतो मी तुम्हाला, बरोबर. कमीत कमी आपण 15 ते 20 हजार मग आपला धंदा स्टार्ट व्हायला पाहिजे, जास्त इन्व्हेस्टमेंट न करता. म्हणजे असं नाही की आपण फ्रँचायझी वगैरे लिहावं बी काहीच काम नाही. कारण की फ्रँचायझी जर लिहिली तर मग पैसा जास्त लागते ना आपले, बरोबर. त्यापेक्षा फ्रँचायझीना भानगडमा पडणार नाही. आपण नाही बिझनेस मॉडेल आपणच तयार करू. तर पैसा जर तुमच्याकडे नाही होणार, जर तुम्हाला पैसा देश नाही होणार ना, त्याचा एक सोपा सरळ उपाय 2 महिना 3 महिना थांबी जावा. 2 महिना 3 महिना दुसऱ्या नाडे काम करेल, त्या पैसा जमा करा, त्या पैशाचं तुम्हाला बिझनेस स्टार्ट करा, बरोबर. तर दुसरी प्रॉब्लेम आहे आपली लोकेशन कशी जॉईन किंवा कोणती जागावर शॉप टाका. लोकेशन अशी लिहावणी तिकडे मार्केट वगैरे पाहिजे, म्हणजे स्कूल कॉलेजना पोरे जमा होतस, किंवा कामगार लोक जे राहतात ना, ते कामगार लोक जमा होतस. म्हणजे स्टँड सारखं मेन मार्केट मग कसं राहस, पब्लिक कायम जर पब्लिक राहिली ना, तर मग कोणी ना कोणी चालत राहस, बरोबर. आणि प्रॉब्लेम असं पण आहेस, आपल्या दोन्ही साईड देखूत, आई साईड देखूत मार्केटमध्ये दुकान ते टाकी दिसत. असं जर होय ना की जर मार्केटमध्ये दुकान नाही भेटणे, तर काय करा ना. जर मार्केटमध्ये दुकान नाही भेटणे, मार्केटना थोडंसं बाहेर आपण दुकान टाकू शकतो, म्हणजे आउटसाईडले. कारण की मार्केटमध्ये म्हणजे कोणी ना कोणी मार्केट मारायनच ऑलरेडी 2-3 जण जर राहते, बरोबर. तर 2-3 जण राहतील, मग तुम्हाला तरी जागाच भेटावं नाही. कारण की मार्केटमध्ये जागा तर फुल राहतील. कारण की मार्केटमध्ये जागा राहतच, तर कोणी ना कोणी धंदा करणार माणूस जागा लिहिलेस. आणि 100% मग 98-99% मार्केटमध्ये जागा भेटणं मुश्किल राहते. कारण तुम्हाला तेवढं माहितीच आहे की धंदावाला लोकले जागा पाहिजे राहस मेन. तर तुम्हाला चहा ना करता लोकेशन पाहिजे, तर मग तुम्ही आउटसाईडला बी टाकू शकतास. म्हणजे आउटसाईडला म्हणजे जास्त पण आउटसाईडला नाही, थोडंसं म्हणजे मार्केटना जवळपासच पाहिजे, बरोबर. की आउटसाईडला आपले दुकान आहे, आपण कस्टमर कसं बोलावा, कारण की ऑलरेडी कस्टमर मार्केटमध्ये, बरोबर.
मग कस्टमरले बोलावणं कसं, त्यानंतर तुम्ही थोडीफार मार्केटिंग करणी पडी, म्हणजे बॅनर वगैरे प्रिंट करणं पडी, डिजिटल बोर्ड बाहेर लावा, म्हणजे विशेष खतम होईल असं, बरोबर. पण तरी बी किती लाख लोक येते बोर्डला देखील नाही, बॅनरला देखील नाही. त्यानंतर आपले काही ना काही स्ट्रॅटजी वापरणी पडी. मार्केटમાં ऑलरेडी काही प्लेयर बसेलेतच, आपले त्यासनापेक्षा थोडंसं वेगळं करणं पडी, कारण की आपल्या आउटसाईडला ते शेटचे दुकान, पण त्यासना कस्टमर, त्यासना गिराईक बांधाय जायले, म्हणजे त्यासना रेग्युलर कस्टमर आपल्याकडे नवीन सगळं कस्टमर नवीन राहील, म्हणजे त्यासनाकडे ट्रस्ट आहे, आपल्याकडे ट्रस्ट नाही, आपले ट्रस्ट बिल्ड करणं आहे. जर कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचू नाही शकत, आपले कस्टमरपर्यंत पोचणं पडेल. आपण ना मेन मार्केटमध्ये जावा ना चहा दिसणी, आणि असा टाइमला जावा, सकाळच्या टाइमला नाही जावा ना, संध्याकाळच्या टाइमला जावा ना, कारण की संध्याकाळच्या टाइम हवा सारास जास्त तर लोक चहा नेता लपला गेलास, बरोबर. आणि संध्याकाळच्या टाइमला माणूस ना थोडाफार थकेल पण राहस, मग संध्याकाळच टाइमले धंदा पण चालस, चहा राहो का दुसरा कोणता इतर. नंतर आपण मार्केटमध्ये जावानंतर मग सांगा ना की चहा सेल कराने तडे, चहा सेल कराने का जर सिटीमध्ये देखाल काय ते कमीत कमी 200 ग्लास तरी विकायचे, आणि खेड्यागावामध्ये देखाल गे ते ऑलरेडी दुकाने राहते, तुम्ही आउटसाईड दुकान अरे तुमनेवाली कमीत कमी तुम्हाला जास्त नाही पण 20 ग्लास तरी सेल होते रोज ना. 20 ग्लास म्हणजे खुल्ला 200 रुपये हो जातस, बरोबर. म्हणजे नाही जास्त काही, पण 200 रुपये महिन्यात येतो, 200 रुपया तुम्हाला एक दिन ना त्या तरी होई घ्या, बरोबर. 200 × 30 म्हणजे कितला 6,000. नाही जास्त तुमले काही महिनामा 6,000 रुपये तरी राहणार, बरोबर. आणि तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. मार्केटिंग म्हणजे तुम्ही बॅनर वगैरे छापाना, आणि तुम्हाला जर अलग करणं आहे ना, तर मग स्ट्रॅटजी अशी बनवा, आणि मी जी स्ट्रॅटजी सांगितलं किंवा मी जी प्लॅनिंग सांगणार येईल कॉपी नाही करा, बरोबर. थॉट प्रोसेस देगा तुम्ही, थॉट प्रोसेस कशी ठेवा नाही तुम्ही. जर ऑलरेडी तुम्हाला धंदा शे मार्केटમાં किंवा तुम्ही मार्केटમાં नवीन येईल शे, तुम्हाला वेगळं जर काही करणं शे, तर मग तुम्हाला एक ते ऑफर काढणी पडी. पण ऑलरेडी प्लेयर बसेल शेत, त्याने वेगवेगळ्या ऑफर काढले जर, आता तुम्हाला जर जास्त लॉस मग पण जाणार नाही, आणि ऑफर बी दमदार देणे, आपण असं बी करू शकतोस. एक्झाम्पल, एक चहा सोबत एक बिस्किट फ्री, जो आपला जो 1 रुपयाना 1.5 रुपयाना जो बिस्किट आहे ना, तो बिस्किट फ्री. म्हणजे काय होईल, इतर लोक ज्या दुसरा दुकानेवाला आहे, शॉपवाला आहे, 10 रुपयाने चहा देते, 10 रुपया चहा सोबत बिस्किट बी दे, जास्त तुम्हाला 1 रुपया 1.5 रुपया मायनस होईल, पण कस्टमर तुमच्याकडे खेचावायला लागते, बरोबर. तर दुसरा प्लॅन किंवा दुसरी स्ट्रॅटजी अशी बनवाने, आपली जी शॉप आहे तडे साऊंड सिस्टम ठेवाना. साऊंड सिस्टम म्हणजे साऊंड सिस्टम आणि तड्यातलं ते इंटेरियर, बाकीच्याने इन्व्हेस्ट करता नाही, आणि बाकीच्याने इन्व्हेस्ट म्हणजे तसले काय ते माहिती नाही. इन्व्हेस्ट म्हणजे ते असा विचार करतच की आता याव जो धंदा म्हणजे जो पैसा हिराना, मी वापस त्याच पैसा त्या धंदा वाटा गिरानो, म्हणजे तुम्ही त्या चहा विकी, आणि चहा विकेशनी वापस त्या पैसा तुम्ही चहा मास्टाय करा, लोक येईल इन्व्हेस्टमेंट समजतो, पण मेन इन्व्हेस्टमेंट ती नाही आहे. मेन इन्व्हेस्टमेंट काय आहे, आपले दुकानना इंटेरियर, दुकानमा पैसा लावाना, बॅनर, मार्केटिंग, मेन इन्व्हेस्टमेंट आहे. लोकांना माहिती राहते इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त आपले जे मटेरियल लागणार ना त्याला इन्व्हेस्टमेंट समजतं, फक्त इन्व्हेस्टमेंट तिथले नाही राहत. कारण आपले दुकान तेच ग्रो करस की मार्केटिंग राहणे, कधी ॲड पण चालाय द्या किंवा ऑफर काढी द्या. आता ट्रेंड नाही गेले नवीन, ते ग्लासमा
एक ग्लास रास ग्लासમાં निंबू ठेसन त्यावर पैसा ठेवाना असा बी रास. नाही ते मग एक आपण स्ट्रॅटर्जी सांगा. ते आपला मोबाईल आहे, मोबाईलમાં टायमर रास, टायमर चालू करी देवाना आणि सांगा ना बरोबर 10 सेकंडवर जर तुम्ही स्टॉप करी दिलं म्हणजे त्या मागे पॉईंट राहता ना, पॉईंट बी मॅच सॉल्व करा. जर 10 सेकंडवर तुम्ही जर थांबले दा बरोबर तर तुमले चहा फ्री किंवा एवढा डिस्काउंट 10% म्हणजे 20%, बरोबर. नाही डायरेक्ट 50% डिस्काउंट दे देवा. 10 रुपयांनी चहा डायरेक्ट 5 रुपया त्यांच्यासोबत एक बिस्किट फ्री. तुम्ही मार्केट यायला घ्यात म्हणजे थोडंसं लालूची लोक असले की जर वही घेते, बरोबर. त्यांसाठी लोक असले मजा पण आहे आणि तुम्ही थोडीशी मार्केटिंग बी होईल तुम्हाला. त्याला कस्टमर चहा पी सनी त्याला गेम खेळल्यानंतर तुम्ही त्यांना व्हिडिओ करा ना, म्हणजे त्यांना रिअल इमोशन्स वगैरे जे कॅप्चर करा ना, मजाक मस्ती, आणि ते अपलोड करा ना. ते किशाने दुसरा पण येते, बरोबर. आणि तो जर ते स्टोरीला ठीक किंवा अपलोड करी तर तुम्ही दुकानला ते मेन्शन मारी किंवा तुम्ही सांगितलं ना की मला मेन्शन मारा ना, बरोबर. तो पोस्ट करी त्यामुळे त्याला 50, 100, 150, 200 लोक अजून देखतील त्यातले ते किशाने अप कस्टमर येत. तुम्ही असा विचार करा, जर मी तुम्हाला सांगा जर तुम्ही फ्री मागे देते तर बरोबर कस्टमर पर्यंत कसं पोहोचा नाही मी सांगेन ना. जर तुम्ही फ्री मागून देते तर बरोबर तर एक चहा ना ग्लास आहे तुम्ही जर ठीक देता लिंबूवर पैसा जर ठीक देता तर तुम्हाला फ्री, आणि त्याने एक शॉर्ट व्हिडिओ बनावा ना, बरोबर. जर त्याने ठीक दिलं किंवा नाही ठीक दिलं पण तो गेम रेर नाही की म्हणजे तो लोक असले तर देखाडीच किंवा तुम्ही शूट करा लोक असले देखा मावी म्हणजे कमीत कमी तुमच्याकडे असा 10-15 गिराईक किंवा 20 गिराईक 10 गिराईक पण होणार. 10 गिराईक असं म्हणजे जर जास्त नाही आपण 500, 1000 बात नाही करू. जर 150, 200, 200 लोकेशने बी देखा ते 200 × 10 म्हणजे कितला आहे ना 2000. तर 200 × 10 कितला आहे ना 2000. तर 10 कस्टमर बी दिनभर मागूनात त्यांच्या शॉर्ट व्हिडिओ बी काढा ते तुम्हाला स्टोरीला देखतील त्या लोक अलग, आणि त्या ज्या प्लस स्टोरी ठेवतील किंवा व्हिडिओ अपलोड करतील तर 200 लोकेशने बी देखा 2000 10 लोकेशनावर व्ह्यू होई घ्यात, बरोबर. आणि 2000 म्हणजे नाही जास्त कमी 200 ते येतील दुकानावर, 200 जाऊ द्या 20 ते येतील, बरोबर. आणि 20 यावानंतर 20 लोक बी जर होणार आणि असा विचार करा 20 ना मल्टिपल म्हणजे 20च नाही 200 देखायचं तुम्हाला 4000 व्ह्यू. 4000 मग नाही करत 100 कस्टमर तर कशी बी तुम्हाला जॉईन होईल तुमले. प्लस गावनं ते वही आजूबाजूना खेडा गावनं किंवा आपला जो सिटी माझ्या रोई आजूबाजूना एरिया मातला बठा कस्टमर तुमले जॉईन होई जातील, बरोबर. अजून त्यामध्ये तुमले काय आयडिया काढते कारण की मी याची सिरीज बनवणार असं नाही की मी स्क्रिप्ट लिहिली मला डोकामा क्लिअर आहे, मन माइंडमा क्लिअर आहे. फक्त एवढे मला एक्सप्लेनेशनला थोडासा प्रॉब्लेम होईल ना कारण की मनाकडे तेवढी स्किल नाही मी एकदम क्लिअर बोलू शकत. असं थोडाफार कॉम्प्रोमाइज करणं पडेल. मला एवढं बोलता पण नाही राहणं काही जागेवर मी स्वतः कन्फ्युज होईल राहणं, बरोबर. अजून तुमले असं बी करते की काही लोक 11 वाजेपर्यंत चहा दुकान चालू ठेवतं, बाकी 10 पर्यंत ठेवतं. तुम्ही 12 सोडीसन 1 वाजेपर्यंत चालू ठेवा. एक तर मग एक माणूस लायला 1 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवा आणि सकाळी लवकर ओपन करा. म्हणजे लेट कस्टमर आहेत लेट कस्टमर तुमले जॉईन होऊ जातील कारण की काही लोक लेट येणारा राहतात किंवा काही सवय राहते लेट येवाने जास्त टाइम बशी राहावाने बसाने सोय बरोबर. आणि काही लोक एकदम जल्दी उठे सांगे लागतात त्या सांगता बी तुमची सोय होती म्हणजे कस्टमर ती बागणं जातं तुमच्याकडे कारण की आडे चालू राहतो चहा दुकान, बरोबर. हा एक पॉईंट तुम्हाला होईल त्यामुळे तुम्हाला कस्टमर बी फटाफटी म्हणजे लेट कस्टमर तरी तुमच्याचकडे राहील, बरोबर. आपण एक असं बी करते म्हणजे तुमले सांगा बी होतं की एखादं साऊंड सिस्टम लिहिला ना सेकंडमा छोटा मोठा आणि आपले जे आपल्याकडे जो स्पेस राहतो किंवा
शॉपना बाहेर जी स्पेस राहस ती जागाने इंटेरियर चांगलं बनवणं, म्हणजे असं लिखी पण ना की येथे बर्थडे वगैरे सेलिब्रेशन केले जातील किंवा बर्थडे वगैरे मनवणं आहे ते मनवू शकता तुम्ही अजून बिलकुल फ्री मा. त्यामुळे काय होईल माहिती का, लोक तिकडे फोटो काढतील, बर्थडे सेलिब्रेशन करतील ते बर्थडे सेलिब्रेशनला गर्दी रास म्हणजे रास. बर्थडे सेलिब्रेशन करा म्हणजे गर्दी होणे, आणि गर्दी होणे म्हणजे आपला चाना धंदा होय ना, बरोबर. आणि तुम्हाला अजून तुम्हाला इन्कम वाढवणे ते चाना सोबत तुम्ही बिस्किट म्हणजे असा थोडंसं मार्केटना सर्वे करा ना. सर्वे करा तुम्हाला समजेल बरोबर की या ज्या गोष्टीत या गोष्टी चाना सोबत जास्त जातात. आणि चालेला आणि दुसऱ्या गोष्टी विकाणं म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरे होणार, वेफर्स वगैरे, बिस्किट वगैरे अशा गोष्टी. आणि जिथला जास्त धंदा सिंपल ठेवते तिथला सिंपल ठेवा, म्हणजे दुसऱ्या गोष्टीच पाळा नाही जास्त. इलिगल वस्तू का विकतात काही लोक, बरोबर. या गोष्टीच त्यांनी दूरच राहा ना. लगेच तुम्हाला सांगा मी जसं की बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करा ना, त्यामुळे तुम्हाला चहा जे कस्टमर आहे ते बी वाढी, आणि तुम्हाला इन्स्टंटली त्या जागावर ज्याचं बर्थडे सेलिब्रेशन त्या टाइम तुम्हाला चहाने बी सेलिंग होईल, बरोबर. जे मी तुम्हाला ऑनलाईन बी सांगितलं ऑनलाईन मार्केटिंग कशी करा इंस्टाग्राम थ्रू बरोबर. आणि ऑफलाईन बी सांगते की मार्केटिंग कशी करा. जर तुम्हाला नाही समजणार ना ते व्हिडिओ रिवर्स करी लावा देखील लावा वापस कसं काय, बरोबर. तरी मी तुम्हाला यांनी कॅल्क्युलेशन सांगितलं नाही जास्त करीस नाही, कमीत कमी तुम्हाकडे ना म्हणजे 500 ग्लास 100 ग्लास एक दिन इझिली विकायचे. जर तुम्ही अशा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वगैरे किंवा असं प्लॅनिंग वगैरे करी, तुम्ही लाईने सांगितलं ना की तुम्ही इथला पैसा कमावा, तिथला पैसा कमावा. लिमिट नाही पुढे, तिथला पैसा कमावा पुढे डायरेक्ट लिमिट नाही, बरोबर. फक्त तुम्ही धंदा कशा करणार त्या नावावर, आणि मार्केटपेक्षा वेगळं करशात तरी तुम्ही मार्केटमा चालशात. जर तुम्ही मार्केटना बाहेर राहशात तरी बी मार्केट गाजाडशात, समज ना. तुम्ही पार्टले आधीच खतम करा नो, तुम्हाला पार्ट 2 पाहिजे ना. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन दिसू, म्हणजे असं नाही की खर्च किती लागे काय लागे, प्रॉपर कॅल्क्युलेशन. म्हणजे तुम्ही इथला पैसापासून इथला पैसापर्यंत जाऊ शकता. कारण की पार्ट 2 मा मी टार्गेट असं लिहू की जर आपण आज जर 20,000 30,000 50,000 कमायला नव्हते, ते आपले कमीत कमी 5 लाख ना पुढे इन्कम कशी जनरेट करते चहाना धंदावर, तो आपले प्लॅन राहील, बरोबर. जर तुम्हाला वाटत असेल की मी पार्ट 2 काढू तर मला तसं कमेंट करा. आणि मला असं पण कमेंट करीस सांगा की आता दुसरी जी सिरीज काढणार आहे मी एपिसोड 2, तर तो कोणता बिझनेस होता बनवू, कोणता बिझनेस होता तयार करू, तर मला कमेंट करीस नक्की सांगा. तुम्ही एपिसोड आडेच खतम करास. जय खानदेश.